ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीकृष्णचैतन्य ईश्वरम्। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण हरि ओम। नमस्कार सर्वांक स्वागत। आमकां पुराजनाक गोत्तशील प्रकार आम्ही आता भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष ताका पितृपक्ष वरके म्हणतात. पितृपक्षाचे महत्व कसं नाही. 15 दिवस पौर्णिमा दुखून येऊच अमावास्ये पासून 15 दिवस कसं नसं ताका पितृपक्ष कसले म्हणतात ती. आणि महालय अमावास्ये दिवस आम्ही कसन पुरा कोरका पूरा आमगेले सनातन धर्मांतू सांगेल असं. त्याचे वर्णन इतकं सुंदर असं म्हळ्यार पितृपक्षांतू आम्ही कसन कोरका म्हळ्यार खाली पित्राल स्मरण कोरका तांगेले उडगास काडका आणि तांगेले एक आशीर्वाद आमगेल परिवारा वयर आसका म्हणचे गोस्कर 15 दिवसाक आमकां सांगिल असं. आम्ही पिंडाधान कोरका तिळे उद्दा सोडका जाल्यार म्हळ्यार आमगेल परिवारा दुखून गोत्तसून की गोतनाशी की कितकी जन तांगेल देह त्याग करून पितृलोकांत वचून शिरकून पोवन आसतात. पूर आमगेले सनातन धर्मान सांगिल असत. बट अनफॉर्च्युनेटली आज कलियुग कशें आसा म्हळ्यार आमकां पुरा जनाक भौतीक विशयांत भारी आसक्ती. ताजे गोस्कर ताजे वयर आमकां विश्वास. आतां पितृपक्षा बग्गे पिंड प्रदान करचें तिळा उद्दा सोडचें हाजेर कोणाक विश्वास ना. ताजे निमित्त आज आमी पळयता आसा ती खरी युगांतू एक परिवारा वयर कितले एक दोष आसा म्हणचे. म्हळ्यार हाका उदाहरण कशी म्हळ्यार आमी पळोवचे गेल्यार कितले ती परिवार पाप चांग जन आसता ती कसले वायट करना ती. बट तांकां कसले कश्ट येता आसत. तांगेले घर कडेन चेले चेडवांक लग्न जायना, लग्न जालें चेडूं जायना, लग्न जालें तितले बेग 10 वर्स जावचें, घरा भितर सुख शांती ना. हे पुरो खंयची गोश्ट म्हळ्यार जनाक अर्थ जायना. हे दिवस वता 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 आमी कशें म्हळ्यार चड 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 पळयता आसत. ताका पुरा कारण कशें न्हय म्हळ्यार पितृदोश आसा. पळया आमगेले सनातन धर्मांत कितले एक चंद रितीर हाका पुरा तांणी एक्सप्लेन करून सांगला म्हळ्यार आमकां पुरा जनाक गोत्त आसत. आमकां हे देह पंचभूतां तुकून मेळची कशें आसा पळया. हे आमगेले पूर्व जन्माचे पाप आणि पुण्य अनुसार जावन मेळचे जन्म हे देह हे. ते एक देह मेळका जाल्यार ताका एक आत्मा जावका वय की न्हय. आत्मनाशी देह कसं काम करना. ते आत्मा ओट्टू प्रति एक देह जन्मा येवचे फुडें तांकां एक आवसू बापूसू तांगेले रूप हारी तांकां एक जन्म म्हणचे मेळटा नवे. ते जन्म मेळ्ळे नंतर आमगेले कर्तव्य कसं आसत. जन्म दिल्लेले आवसू बापसूक आमी कसन करता आसा ती आमी कसन कोरका म्हळ्यार हे वर्षांतू म्हळ्यार आवस बापसून जिवंत आसतना तांगेले सेव कोरका तांकां कुशी दवरका म्हण शास्त्र सांगता. बट ते आज खली युगांत साथ दिना. कसं जालें म्हळ्यार आमकां अशी एक चेडूं न्हय तर दोनीची. तांचे एकलो अमेरिकांतू आनी एकलो ऑस्ट्रेलियांत आसता. आमकां पळोवंक येतालो कोण हॉस्पिटलाची नर्स ती
लागीं करची कामाची की होय की नाही असल परिस्थिती आजी निर्माण जालाला आसा कलियुगांत. बट ताजे घोस्कर आमकां कसन जाता म्हळ्यार मेल्ली नंतर वरकेची आमी आवसपासूक खंयची रितीरी तांगेले ऋण चुक्त कोरयत म्हणचे आमगेले सनातन धर्मान सांगलां. एक्चुअली अशी सांगलां की मनुष्य जन्म घेवन येतानाची आमी 3 ऋण घेवन येतात. ते 3 ऋण म्हळ्यार लोन आशिल्ले म्हणटा. आं 3 नमुने लोन. एक देव ऋण, एक ऋषी ऋण आनी एक पितृ ऋण म्हणचे. हें कशें म्हळ्यार लोन आशिल्लें म्हळ्यार पळया रीण आसल्यार खंयची मनशान सुख अशें जाता. होय की न्ही? आमगेले एक सुमार एक रीण आसा म्हण आसल्यार आमकां राती न्हीद पडना. आमी एक नियत्तर आशिल्ले वयताले. आजीजन कशें म्हळ्यार रीण काण एन्जॉय करता असो. आं तें न्ही. एक नियत्त आशिल्ले मनशाक रीण आसा म्हण जाल्यार ताका न्हीद पडना. ताका मना भंय आसता. ह्यो कशी चुकोवचें, कशी करचें म्हणून. ताचे प्रकार आमी जल्मा येताना आमी 3 नमुने ऋण घेवन येतात. म्हळ्यार रीण घेवन येतात. आमकां वरकेची शास्त्र सांगता तशी म्हळ्यार त्या मनुष्य देह घेतिल्ले नंतर जन्म मेळ्ळे नंतर आमगेले जन्म सार्थक जावपाक जाल्यार हे तिन्ही ऋण आमी ऋणा दुखून मुक्त जावन येवपाक. ते कशी म्हळ्यार देव ऋण म्हळ्यार सांगता ती आमी देव ऋण वरकेची देवाक पूज कोर साधन कोर देवान सांगेल कसं नाही शास्त्र आसा तें आयकून देवाल ऋण आमी चुक्त कोरयत म्हणटात. ऋषी ऋण म्हळ्यार आमी कडेन बसील कडेन पळया आमकां पुरा वेद पुराण पुरा कितले छंद रितीर तांणी दिलेले आसा. तें पुरा आयकून तांणी दिलेले ते शास्त्र ज्ञान आमी आमगेल कोरून घेवन आमगेल जीवन सार्थक कोरून घेवेत आनी ताजे प्रकार ऋषी ऋण वरकेची आमी इत्यर्थ कोरयत म्हण सांगतात. बट हें पितृ ऋण म्हणचे कोणाक गोत ना हाजे बद्दल. ते जिवंत आशिल्ले वेळाकची ते सेव कोरता. ते कोरू दायन जाल्यार एटलिस्ट 15 दिवस कसो आसा पळया. भाद्रपद म्हयन्याचे कृष्ण पक्षाचे पितृ पक्ष म्हूण सांगता ती. हें मृत आमगेले मालगड्याक तील तर्पण करचें, पिंड प्रदान करचें. पळया एक कोणेची एक चॉकलेट दिल्यार एक ग्लास उदका दिल्यार तांकां थँक्स म्हूण सांगतात. आमकां ते आवसू 9 म्हयने कितले कश्टारी तिका न्हीद येवो न्हीद येनाशी आसो तिका पोट्टा उज्ज आसो खावचें जायनाशें आसो ओंकू जावो कितले कश्ट जाले 9 म्हयने ती तिगेल्या गर्भान धवन घेवन त्या चरडाले छंगा घोस्कर कितलो पुरा त्याग करता. ताजे नंतर जन्म आयले नंतर तिगेले हृदयचे रगत दूध कोरून पिवेसिता. पाययारी मुत्तून हागून घाल्ले वरकेची त्या चरडाक सुची दवरून सुख दवरका म्हणून राती न्हीद सोडून त्या चरडाक दूध पिवसून हॉड करचें. ते बापसून आमकां खंयचेय रिती उणेपण जावचें नज. म्हळ्यार हक्क वरकेची आमगेले सनातन धर्मांत सांगता ती कसं नाही म्हळ्यार आमकां हें रीण खंयचे घोस्कर म्हळ्यार आमी पुराजन येताना तांगेले गोत्र घेवन आयिल्ले आसात आमी. ते गोत्र घेवन आयिल्ले निमित्त आमगेले संबंध म्हणचे ते दाखोवन दिता. तेंच गोत्रा मुखार आमी मुखारसून आमगेले जीवन आमगेले नेक्स्ट जनरेशन म्हणचे मुखारसून वता आसता. ताजे घोस्कर आमगेले प्रति एकलेले कर्तव्य हें पितृ ऋण म्हणचे आसा पळय. पितृ म्हळ्यार आवसू बापूसू आज्जो पिज्जो तांणी पुराजन येता ती. आमी केन्नाची पिंड प्रदान करताना आमी आयकल्ले आसा ती.
तुला अन्नाल नाव कसं राहे तगेला अन्नाल नाव कसं राहे तगेला अन्नाल नाव कसं नाही म्हणून 3 ಜನರೇಷನ್ आम्ही निमगितात कल म्हळ्यारी पितृ लोकांतू 3 ಜನರೇಷನ್ पासून शिरकून असतात म्हणून ताजे नंतर अन्यकडे जॉईन झालं होय जाल्यार ताच्या रिचेक अनेक देह मेळटा म्हणून शास्त्र सांगता ताका मुक्ती मेळटा म्हण न्ही पितृ लोक म्हळ्यार एक वेटिंग एरिया ते थंय वेट करता थंय वेट करताना तांकां खावचें पिवचें कसं मेळना आतां आमी आमगेले घरकडे आमगेलो आवस बापूक तेन्ना एज जावन आसतना तांकां एक दिवस खाण दिवं नाका ती उदक दिवं नाका ती तांकां कितलो कोप येता कितलो कश्ट जाता आनी कितलो फुगता ती वय की न्ही तुका कळना रे हांव एकलो पेशंट म्हणून म्हाका एक उदक दिलें तुवें म्हाका खाण दिलें जेवण दिलें म्हळ्यार पडटा भूक आशिल्लो मनीस कसं नाही करचेक रेडी आसता वय की न्ही तशी आसतना आनी पितृ लोकांतू वर्सगटले थंय वेट करता आसतात तांकां आमी वर्साक एक वेळाक दिवचें पिंड प्रदान आसूं तिळे उदक वरकीच कसं दिता पळया तांकां वचून पावता म्हणून सांगता ताका वरके प्रत्येक आमगेल्या शास्त्रांतू कंप्लीट एक्सप्लेन करून सांगिल्लें आसा ते आमी आयकून घेवका ते ज्ञान आमी आयकल्यार मात्र आमकां ताजेर विश्वास वाडटा ताकाची घरा भितर कोणे कोणी भक्ती करता आसा म्हळ्यार तो मालगड्याले रण म्हणजे भारी वग्गी चुक्त करता खंय तो म्हळ्यार आमी हांगा देवाक पूजा पुरस्कार करचें नैवेद्य करचें भजन करचें नाचचें ते थंय आशिल्ले पितृ लोक आशिल्ले संतुश्ट जाता खंय तांणी थंय नांदता खंय तितलें पसून सांगिल्लें आसा सो ताजे घोस्कर आमगेल्या भगवत गीतेन थोडक्याची सांगिल्लें आसा कशी म्हळ्यार आमी एक मनुष्य देह घेतिल्ले नंतर आमकां ते देह मेळ्ळे नंतर आमी कसन करता म्हळ्यार भगवत गीते 14 अध्यायाच्या 18 श्लोकान सांगिल्लें आसा ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वं स्थ मध्ये तिष्ठन्ति राजसः जगन्यगुणवृत्तिस्थ अधो गच्छन्ति तामसः म्हणून म्हळ्यार आमी मेल्ले नंतर आमकां ऊर्ध्व लोकाक आमी वचचे साध्यता आसा म्हणून कोण ऊर्ध्वं गच्छन्ति सात्वसः कोण सात्विक गुण दवरलेले आसता ती तांकां मेल्ले नंतर ऊर्ध्वं म्हळ्यार वैरी तांकां वयर वचचें साध्य आसा म्हणून वैर म्हळ्यार खंय 2 नमून वैर आसता एक कसं नाही म्हळ्यार आमी सत्व गुणांत आसून पुण्य कार्य केलें वय जाल्यार आमकां स्वर्ग लोका वचें स्वर्ग लोका वचून आमी पुण्य कार्य केले निमित्त ते पुण्य कार्याचे फळ अनुभवसूचेक आमकां स्वर्ग लोका पेटयतात आनी आमी ते एन्जॉय करतात बट तेंची आमी सत्व लोक आसून सत्व गुणादुकून आनीकच वैरी म्हळ्यार आध्यात्मिक देवान दिलेले सनातन धर्मात ज्ञान घेवन आमगेले शास्त्र पुराण कसं सांगता ताजे प्रकार आमी चोवन घेवन गेले वय जाल्यार आमकां एक मोक्ष मेळटा त्या वरकेच ऊर्ध्वं म्हळ्यार तें स्वर्ग लोकांकिंत वैरी ताका वैकुंठ म्हणटात वैकुंठ म्हळ्यार तें कुंठ ना थंय गेल्यार वापस येना ह्या भौतीक प्रपंचांत बट स्वर्ग लोक गेल्यालो तागेले पुण्य पुरा क्षीण जाले कुळे ताण वापस ह्या भौतीक प्रपंचांत येवका कृष्णान भगवद्गीतेन थोडक्यात सांगिल्लें आसा आ ब्रह्मा भुवना लोक पुनरावर्तिनो अर्जुन ब्रह्मलोक म्हळ्यार सत्यलोक स्वर्ग लोकांत टॉप मोस्ट म्हळ्यार सत्यलोक त्या लोकांक गेल्ले वरकीच आमगेले पुण्य खाल्ले कुळे वापस आमी हे ब्रह्मांडा येवका बट मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते कृष्ण सांगता कोण मिगेल धामा येता आध्यात्मिक लोक येता वैकुंठ येता ताका पुनर्जन्म न विद्यते ताका पुनर्जन्म म्हणचे ना तो रजोगुण आशिल्ले कसं जाता म्हळ्यार हे पुरो कसं सांगता म्हळ्यार आमकां मनुष्य देह मेळ्ळे नंतर आमी खंयच्या गुणांत आसले आमकां कसं लाभ जाता म्हणजे
भगवद्गीतेचे 14 अध्याय अंत पुरा सांगेलस. रजोगुणात असेल कसं दत्ता म्हळे वापास ताण भक्ती कोरनु त्या भक्ती कंप्लीट दायनशी असेल होयदलेरी तक मोक्ष मेळनशी असेल होयदलेरी तक वापास मुखावेल जन्म म्हळेरी मनुष्य जन्म मेळता आणि तो ह्याची भौतिक प्रपंचांतू वापास तक जन्म मेळता आणि वापास देव तक असल एक व्यवस्थ करून दितकी तो तागेल भक्ती कंप्लीट करून ह्याची जन्मांतू मोक्ष मेळत तशी देव ताका व्यवस्थ करून दिता. वापास तो तें करता की ना तागेल्या हातांत आसा. थर्डेरी लास्टाचे अधोगच्छन्ति तामसः तामस गुणात आशिल्ले पाप करताले तांणी पुरा कशें वता ते अधोगच्छन्ति म्हळ्यार तो नरक लोकां वतात. तशी आमकां पंचभूतांतून मेळ्ळेले हे देह कसो नासत ते आत्मा वट्टू आनी आमगेले कर्तव्य कसं नाही म्हळ्यार आमी जिवंत आसतना आमकां गोत्त आसता की आमी खंयच्या गुणांत आसा ती आमी कसन कोरका तेंच पळया आमगेले आजी आमगेले समाजांत कसन जाता आस म्हळ्यार कोणेपणी देह त्याग केल्यार आमी रडत बसतात एक दिवस रडतात. बट शास्त्र कसं सांगता म्हळ्यार ते आत्म आमगेलो संबंध पुरा सोण येवन वता होय की न्ही. देह गेले नंतर आमकां गोत ना तांगेलो संबंध आमगेलो आसा की ना की म्हण आमकां गोत ना. बट आमगे शास्त्र कसं सांगता गोस्वाय हें आमगेलो संबंध म्हणजे 11-12 दिवस पासून आमगेलो टास्त खंय ते ताका देह ना बट ते आत्म म्हणजे खंयची गुंता आसता खंय आणि ते आत्माक खंयची वय आसक्ती चड आसता ताजी लागीं आसता ते. सपोज त्या आत्माक देह सोडचे फुडें ताका तागेल्या दुड्डा वयरी आसक्ती चड आसलेली तो तें खंय खंय तागेलो दुड्ड पुरो आसा पळय ताजे लागीं गुंता आसता खंय तागेल्या नातवा वयरी चेडवा वयरी मोग आसलेली त्या चेडवा लागीं गुंता आसता खंय आनी ते आत्म म्हणजे आमकां पळयता आसता की आमी कसन करता आसा ते म्हणून आमी होय आमकां सांगता ती देवाल पूजा आनी करचे न्हय जे आमी अशुद्ध जावन आसा ती म्हणून होय आमकां सांगता ती देवाल पूजा करनाका ती म्हणून कशें जालें म्हळ्यार आमी अशुद्ध जावन आसतना ते देवाक पडचे न्हय त्या परा करचे न्हय म्हूण सांगलां. बट कसं न्हय म्हळ्यार त्या समयांतू आमी भागवतम वाजूका चड चड गरुड पुराण वाजूका आतां आमगे संस्कारांत कसं जाला म्हळ्यार मेल्ले नंतर आमी गरुड पुराण वाजूचें. बट आमकां शास्त्र कसं सांगता म्हळ्यार जिवंत आसतना तुम्ही गरुड पुराण वाजूका कळत म्हळ्यार तुमकां कळटा तुमगेले मनुष्य देह मेळ्ळेले तुम्ही कसन कोरका मनुष्य देह मेळ्ळ्याक सार्थक जावपा जाल्यार आमगेलें कर्तव्य कसन म्हूण आमकां कळटा आमी त्या गरुड पुराण वाजून वयतले. कशें जालें म्हळ्यार विष्णूले वाहन गरुड इंगीत खंय सगळेची 84 लाख स्पीसीस अंतू मनुष्य देह म्हणजे टॉप मोस्ट आसा तांकां उद्धार म्हणजे कशी जाता तांकां मोक्ष म्हणजे कशी मेळटा ते पुरा विष्णून गरुडा मुखांतर सांगिल्लें आसा ताका गरुड पुराण म्हणटात. ताजे घोस्कर तेर दिवस आमी कितले जाता तितले भक्ती कोरका म्हळ्यार श्रवण कोरका भजन कोरयत भागवत वाजूते गरुड पुराण वाजूयेत देवान दिलेलें शास्त्र पुरो वाजूका ते आत्माक ताजे लाभ मेळटा म्हणटात. कडे 14 दिवस जाली कुडले यमदूत येवन आपण व्हरतात. तेवें सांगता ती शास्त्रांत 3 यमदूत येतात खंय हे कसले 3 यमदूत येतात ती म्हणटा ती म्हळ्यार काया वाचा मनसा आमी काया वाचा मनसा कसन केलेलें आसा पळय ते पाप पुण्य ताजे घोस्कर 3 यमदूत येतात खंय आनी तांणी आमकां आपोवन व्हरतात खंयक सीद तांणी आपोवन व्हरता आमकां पितृलोकाक. चंद कोण सांगलां आमगेल्या शास्त्रांत म्हळ्यार आमी हे वर्षाक
पितृपक्षांत दिवचे हे पिंड प्रदान असो तिळे उद्दा असो ते कशी ते पितृलोकात शिरकून पडले ते आत्माक मेळता म्हणजे सांगितलं असं मला पितृलोकाचे देवता म्हळ्यारी अयर्मा खंय तांणी हेड ते कशी म्हळ्यारी 15 दिवसांत एक तिथी असता खंयची तिथींत कोण देह त्याग केला त्या तिथींतू आम्ही तांगेले श्राद्ध करचे की नाही तिला उद्दाक सोडका म्हणून सांगतात ते कोरू दायनी आमकां गोत्त ना कोण खंयची तिथींत देह सोडला आमकां कसं नाही गोत्त ना म्हण असेल एटलिस्ट महालया अमावास्ये दिवस आम्ही तिळे उद्दा दिवचे की पिंड प्रदान करचे की केल्यार भारी चांग आता आमगेले मन प्रश्न येवचे पुरो आम्ही हांगा सोडचे पिंड प्रदान ते तांकां कशी पावता आम्ही दिवच्यांक तिळे उद्दा तांकां कशी पावता त्या वरके सांगितलं असं कशी म्हळ्यारी अयर्मा म्हण आसा पळया पितृलोकाचे देवता तांगेले वाहन म्हळ्यार कायळ सकाळची आम्ही कायळ्याक दवरचे त्यांचे कायळ म्हणता काही जिवंत असताना म्हाका तो पातोर मार धांवडेता मेल्ले कुडले मागेल घोस्कर राखता आसता पळया म्हळ्यार प्रत्येकाक एक समय म्हणचे येता म्हणचे हें एक उदाहरण तो हांगा ताजी घोस्कर पिंड प्रदान केले दिवस आम्ही फस्ट कायळे दवरता ती दोन्हीचे जावन गायक तिन्नीचे वैष्णवाक कळले ब्राह्मणाक हे तिनी आम्ही करची कसल्याक पिंड प्रदान करताना म्हळ्यार हे तीग जणांक आम्ही संतुष्टी केले वय जाल्यार ताजे लाभ ते आत्माक मेळटा म्हणून सांगता हाका वरकें उदाहरण दिल्लें आसा तुम्ही कशी सांगता ती हे ते आत्माक मेळटा आणि ते सगळे वर्षाक पुरतात म्हणून तुम्ही कशी सांगता ती म्हणून निमगिल्लेक ताक वरकेच आमगेल्या शास्त्रांत भारी चंद रितीरी विस्तार करून सांगिल्लें आसा कशी म्हळ्यार एक मनशाक आमी एक खाली एक चक्क दिवचे एक चक्क म्हळ्यार एक पेपर पीस पळय की न्ही ताजे वयर कितले की एक एम म्हणटा बरोवन एक सिग्नेचर घालून दिवची तितले ताका तो तें चक्क घेवन त्या विथड्रॉ कोन्न तागेल्या अकाउंटांत दवरून घेवन त्या आईल दुड्डान सगळे वर्ष तो आरामसेर जीवन काडटा की न्ही प्रकार आम्ही दिवचे पिंड प्रदान असो तिळे उद्दा ते वर्ष सगळे वर्षाक तांकां कसने उणे पण नाशी ते आत्माक संतुष्टी मेळत तशी करता ती पितृलोक देवता पूरा आमगेल्या शास्त्रान सांगिल्लें आसा जावका जाल तितले नमुने आनी तूं एक्सप्लेनेशन दिलेलें आसा कसने उणे पण म्हळ्यार आमकां विश्वास ना आम्ही हाजे बगे श्रवण केलेले ना तेंचे म्हणलें हांवें आयच्या दिवसाक पितृ दोष म्हणचे व्हडले दोष ताजी घोस्कर आमी पळयता आसा आमगेल्या परिवारांत तूं कितले की कडे घरा भितर सुख शांती म्हणचे ना चांग म्हणचे जाता ना मंगल कार्य म्हणचे भारी कश्टार जाता आसा ते जाल्ल्या लडके समरिती रब्बना टायमाक चेडवांक लग्न जायना लग्न जालें डायवर्स जायना चेडूं ना चेडूं जालें चेडवांक कसो एक प्रॉब्लेम घरा भितर प्रति एक भौतीक पुराण म्हण आमकां फॅसिलिटी असले वरकेची घरांत ते सुख शांती म्हणचे ना कसल्याक म्हळ्यार हेंचे कारण म्हण आमगेले सनातन धर्म सांगता आनी कसले न्ही पितृ दोष घरा भितर आस ते दोष म्हणचे आमी काडटा ताका एक उदाहरण पळया आमगेली संस्कृती म्हणचे कितले छंद रितीरी सांगता ती म्हळ्यार आमकां ते संस्कृती दिलेली कशी म्हळ्यार एक चेडू जन्म आयले कुडले ते चेडू फस्ट सांगचे अम्मा म्हणून होय की न्ही हे आमगेले शास्त्र कशी सांगता म्हळ्यार हे नैसर्गिक जावन आशिल्लें नांव हे अम्मा म्हणचे कोणे नामकरण केलेले नाही हे एक गाय
वासर गेल्यावर त्या वासरू न्याल्यार कोण आसता त्या वासराक त्या गाय जिब्बेनची क्लीन कोरून ताका राबची तशी केली फुडल्या फस्ट ती नापोवचे अंबा म्हणून नव्हे अंब्या म्हण अंबा म्हणून अंबा आणि अम्मा म्हणचेक ताका सांगतात आमगे शास्त्रांत हे नैसर्गिक नाम है ताका कोणे नामकरण दिलेलं ना अम्मा आणि अंबा म्हणचे हे परब्रह्म वाचक हे तांकां ग्लोरिफाय करचेक आमकां एक जीब न्हू पुरो जाता म्हणटात बट ताका वरकेची कितें चंद्रपूर सांगला म्हळ्यार एक सिटींत वरकेची गायन वासर गेल्यार ते वासरू अंबा म्हणून आपयता बट आमगेल परिस्थिती कशी आसा पळय आजी सिटींत जाल्या चेडवांक अम्मा म्हणचे बदल आमी डॅडी मम्मी म्हूण आपयता आसत म्हळ्यार मम्मी म्हळ्यार त्या पिरामीड कुसून वच्चे ते देह घालचे पिरामिडा घालचे तोग घालचे ताका मम्मी म्हूण आपोवचे बट आमकां इतले कश्टारी होड केलेले औसूक आमी मम्मी म्हूण आपयता आसतले घाला आमगेली परिस्थिती आमगेली संस्कृती कितले पुसून तोग गेल्या म्हणजे आनी मुखारसून सांगचे गेल्यार सांगता ती व्हडली सिटीन तूं अम्मा वरके म्हणा ती डॅडी मम्मी वरके नाही ते आता पुरा आनीक शॉर्टकट मम मम तितल्यांची हय मम म्हळ्यार आमगे संस्कृती दाखयता आस पुरा आमगेले शास्त्रांत तूं सांगून दिल्लें आसा कशी म्हळ्यार आमगेल आवस बापूसले ऋण म्हणचे आमी 7 जन्म घेवका जाता म्हणटा ते तांगेले ऋण चुकता करचे बट आमगेलो सनातन धर्म आमकां मार्गदर्शन करता कशें म्हळ्यार आमी एक शुद्ध भक्त जावन आसल्या पुरो ते शुद्ध भक्त जावन आशिल्ले वय जाल्यार तागेले जन्म अंती भितर ताका वरके मोक्ष मेळटा आनी तागेले पित्राक पुराजनाक मोक्ष दिवेशीत तो म्हणून सांगता आता मेल्लेल्याक आमी कशेल्याक पिंड प्रदान करपाची तेल्या उद्दा दिवपाची म्हळ्याल्याक आमगेले महाभारतांत एक उदाहरण दिलेलें आसा कशी म्हळ्यार एक वेळा कर्ण मोरून स्वर्गाक गेले थंय स्वर्गाक गेले पळय ताका जेवणाक वाट्यान तूं वज्र बंगार बंगरा कॉयन घालून वाट्या भोरी घालून दिली थंय ताका कर्ण म्हणलें की कसं दिता आसा तुमी म्हाका तूं पट्टा बूक करता आसा ताण जाता आसा तुम्ही उद्दा दिवचे खाण दिवचे सोड म्हाका हें बंगार आनी हें दिलें हांव कसो करचें म्हूण निमगेल त्या वेळार ते देवता म्हणली खंय वय तूं वरकेची ब्रह्मांडांत आसतना दान धर्म सिक्कापट्टे केलेलो आसा वय माराया बट तूं तुगेल्या पित्रांक शीत उद्दा दिल्लेलें ना त्या प्रायश्चित तुका आजी बंगार आनी वज्र मेळटा असं खावचेक कोणाक पट्टा बूक आशिल्ल्याक बंगार वज्र दिले जाता कशें आमगेल्या गोकर्ण मठा स्वामी म्हणटा आशिल्ले कोणाक जीव वता ना एक दोन अर्ध ग्लास उद्दा की घाला नाही तागेले कान्नांत हरिनाम स्मरण करा म्हणून सांगता विना कोणे पुणी तागेले तोंडा भितर बंगार घाला वज्र घाला म्हणून सांगतावे नव्हे सो ह्या पुरा आमगेले सनातन धर्मान सांगिल्लें आसा ताणे कडेन ते देवताक निमगेल खंय तो मुगेल प्रायश्चित कसं हाक्का म्हणल्याक तूं आतां भूमंडलाक वापास 16 दिवस वचका पुण्यक्षेत्रा वचून पितृ कार्य करून पिंडदान करून येवका म्हणल्यार गोश्कर आजी त्या दिवसा दुखून भाद्रपद शुद्ध पौर्णिमा कृष्ण पक्ष म्हणजे पितृपक्ष म्हण जाल्ले ते आमी त्या पितृपक्षांत आमी आमगेले म्हालगड्याक खंयचेय रितीन आमी पिंड प्रधान की तिल्या उद्दा की दिल वयतले आमगेले पित्र
संतुष्ट जाता ती आमकां तांगेले दोशा दुखून मोक्ष मेळटा म्हणून सांगता. म्हळ्यार एक एक ती तीन तू एक एक नमुने कोरता म्हणून सांगता ती. कोण मुत्तैदेर वता ती विधव धायनशी वता ती तांकां नवमी दिवस कोरता म्हणटात. कोण एक्सिडेंटांत वता ती तांकां चतुर्दशीन कोरता म्हणटा ती ताका ते घात चतुर्दशी म्हणून सांगता ते तशी एक एक दिवसाक एक एक तिथी आसा त्या पुरो वर्णन दिल्लें आसा. ह्या खंयचेय दिवस आमकां सनय गोतना म्हणातले रे एटलिस्ट महालया अमावास्या दिवस कोरता. तेवे आमी पळयल्लें आसा पिंडदान करताना आमी कलेक विष्णू पाद दवरता थंय. विष्णू पादा वयर कसले पिंड दवरचें. गयांत कसले जन वता ती थंय पिंड प्रदान करचें कसले म्हण प्रत्येक सांगिल्लें आसा. म्हळ्यार गयांतू थंय एकलो गयासुरा म्हणून राक्षस आशिल्लो. तो गयासुर म्हणून राक्षस आशिल्लो तो विष्णू वयर भारी व्हडलें तपस करता. तपस केले फुडले विष्णू प्रत्यक्ष जाता. आनी खंयचे घोस्कर तपस केले म्हणटा गोतना बट विष्णू प्रत्यक्ष जाले फुडले तो विष्णूला सीधा म्हाका तूं मोक्ष दिवका. तो विष्णू म्हणटा ताका बरे तूं असुर जावन आसा तुका मोक्ष कशी दिवचे जाता. साध्य ना. तुका मोक्ष जावका म्हणाचे तूं असुर न्हय देवता जावन आसता. म्हणलें आनी सीधा विष्णू वता आसता. बट गयासुरान इतलें व्हडलें तपस केलेलें आनी विष्णूला दर्शन घेतलो म्हण नंतर ताका ताजेक लाभ मेळका की नाका. ताण संकल्प केलो की हांव हंगाची निद्दत नेलारी नेलार निद्दोन मिगेले हृदयाची यज्ञ कुंड कोण सोडता आनी ऋषी मुनीक मिगेले हृदयाक आहुती दिवची तशी करेसिता म्हणून तो निद्दोन तागेले हृदयाचे यज्ञ कुंड कोरून यज्ञ उज्जरडी करता. त्या पळोवन विष्णूक भारी आश्चर्य जाता. तागेली भक्ती तागेलें तपस्य तागेलें ते एक संकल्प ताण केलेलो आसा पळोवन ताजे निमित्त संतुश्ट जावन विष्णूचे थंय येवन तागेले पांय काडून तागेल्या हृदया वयर दवरता आनी ताका मोक्ष दिता खंय ते. ताजे निमित्त आज वरकी आमी गयांत गेले थंय विष्णू पाद म्हणून पळयता ती. त्या विष्णू पादारी आमी थंय जाले तितले पिंड प्रदान आनी केल्ले निमित्त म्हळ्यार थंय व्हडलें रॉक आसा. थंय आज वरकी गेल्ले केलो जेन्ना पळोवन अशें पुरो करून अशें पुरो ते विष्णू पाद ताजे वयरी पिंड प्रदान आनी करता ती ते सीधा तांकां ताजे लाभ मेळटा. हे पुरो विश्वास सांगला हांवें. पुरो कसो म्हळ्यार आमकां विश्वास. ते 16 दिवस पितृलोकांत उपास ब्रह्मांडाक येतात. नियम कसो न्हय म्हळ्यार पितृदोष. पितृदोष म्हणजे भारी वायट. हांगा पासून सांगला की पितृदोष आशिल्ले वय जाल्यार आमी करचे खंयचेची पूजा यज्ञ तपस दान धर्म खंयचे देवी देवता वर ते स्वीकार करनात. लेख घाला आनी हे 15 दिवसांत कितले जाता तितले दान करता. दान कशी करता ती म्हळ्यार आमी पुराजनाक वता दवस दान दिता ती वेजिटेबल केलो कडेन चप्पल म्हूण दिता ती केलेक म्हळ्यार ब्राह्मणा वता चप्पल दिवका सात्य दिता ती आमी पुराय पळयल्लें आसा की न्ही. अंगाल दिवचे आसा तीळ काळ तीळ दिता ती गोड तांबरा खंयचें आयदन तशी पुरा तांकां एक दाना रुपांत दिता ती. हे दिवची दान आमगेली पित्रां कशी मेळटा म्हणून त्या वरके आमकां प्रश्न येवचे पुरो मनांत संशय येवचे पुरो. ताजे वरके वर्णन सांगता ती. आमी पुरा आज व्हॉट्सअप दुनियांत आसात वय की न्ही. हांगा बसून एक मेसेज गेले अमेरिका आशिल्ले ऑस्ट्रेलिया वशिल्ले प्रत्येक कडेन मेळटा. ते कशी मेळटा खरें पूण कनेक्शन आसुंये. हे आज आमी पळयता आसा ती बट आमकां कसं सनातन धर्मान सांगला ह्या देवान सृश्टी करची समयांतूची देवान हे पुरा आमकां व्यवस्थ करून दिलेलो आसा. म्हळ्यार खंयचे रितीन मनुष्य जन्म मेळ्ळे नंतर ताका खंयचे रितीन दोश लागचे नज त्या दोशा दुखून ताण भायर येवका म्हणजे घोस्कर
देवानं प्रत्येक व्यवस्था करून दवरलं असं म्हणजे एक उदाहरण दिवच्या आमगे सनातन धर्माक आणि ह्या व्हॉट्सअप कंपेअर करचे साध्य ना बट आम्ही बसील एक व्हॉट्सअप पेटेल तांपासून पाव कामण असले री आम्ही करचे धान धर्म वर्केची तांगेल तिथींत केल्यानंतर तांगेल गोत्रार केल्यानंतर तांगेल नाव उच्चारण करून केल्यानंतर त्या तांक वसून पावता म्हणून सांगेल ताका आम्ही विश्वास दवर घेवता ताकाचे आम्ही कसनी यज्ञ याग केल्यावर त्याची तस्मात कृष्णार्पणमस्तू म्हणून सांगता ती वरची कसने असल्यावर त्याची त्या कृष्णार्पण जावन असका कृष्णाक पावका म्हणून ती गोष्ट कर कडे मुखासून वचून पळचे गेल्यार भगवद्गीतेन त्याचे कृष्णा सांगेल असं आमकां मनुष्य देह मेळ्ळ्यानंतर आम्ही कशी देह सोडल्यानंतर आमगेले देह खंय वता आम्ही खंय वचून शिरकता ती कसन करका म्हणजे प्रत्येक तात्पर्याची श्लोकान सांगेल असं 9व्या अध्यायाच्या 25th श्लोकांत यान्ति देव पृथग्देव पितृयान्ति पितृव्रतः भूतानि यान्ति भूतेज्य यान्ति याजिनो अपि माम म्हळ्यार ಯಾಂತಿ ದೇವ ವೃತಾನ್ ದೇವ आम्ही देह सोडताना देवता ಬಗ್ಗೆ ध्यान करतातले आम्ही देवलोक वतात पितृलोका ಬಗ್ಗೆ ध्यान करतातले पितृलोक वतात भूतानी याद भूत प्रेत ಬಗ್ಗೆ तांगेल ಬಗ್ಗೆ आम्ही ध्यान केले तांगे लोक वतात प्रत्येकाक एक लोक म्हण असता बट कोण मिगेल ध्यान करता तो मिगेल आध्यात्मिक लोक येता कृष्ण सांगता तो ताची घोषकर आमकां पुरा सनातन धर्मान दिलेलं हे ज्ञान कसं नसं हे आम्ही श्रवण करता तक्क श्रीमद भागवतामांत वर्केची वर्णन असं कशी म्हळ्यार मैत्रेय मुनी विदुराल गुणगान करता काही आणि विदुराल गुणगान करताची तो सांगता असं काही कुरुवंश उद्धार केला तू म्हणून सांगलं काही आता पुराजनाक आश्चर्य जाता कुरुवंश उद्धार केला मैत्रेय विदुर कशी जावचे साध्य असं तो प्रत्येक सोण घेऊन तीर्थयात्रा म्हणून गेलालो हंग धृतराष्ट्रानं पाप दोळ नाशी 100 चरडवा होड केला पांडू नाशी कुंतीनं 5 चरडवा होड केला असं ह्यो पुरा असून म्हणजे 100 जण हांक 5 जणांक आणि तांगेल्या कसन उणेपण आशिल्लें इतकं पुरा असून प्रत्येक सोण गेलालो ह्यो तीर्थयात्रा म्हणून गेलालो मैत्रेय मुनीले वचून श्रीमद भागवतम ज्ञान घेतलो कुरुवंश उद्धार केला म्हणून मैत्रेय मुनीन कशी सांगल्या म्हणून निमगेल्याक सांगता धृतराष्ट्रानं उद्धार केलेला कशी म्हळ्यार तागेल चेडूवाक देहा वयर कंपेर बट तांगेल आत्माक उद्धार केला कोण म्हळ्यार विदुर मैत्रेयाला वचून सगळेची आध्यात्मिक ज्ञान घेऊन हे धृतराष्ट्र इतले तागेले चेडवा वयरी मोगान मोहान एक ब्लाइंड जावन आशिल्लो वयती म्हळ्यार अज्ञानांत आशिल्लो ते तागेले भावाल चेडवाक इतलो पुरा कश्ट दिवन ते अधर्माकोस्कर महाभारत युद्ध करून कितले जनाले देहत्याग जावचे कारण जावन आशिल्लो त्या धृतराष्ट्राक मैत्रेय मुनीले ते आध्यात्मिक ज्ञान घेऊन वापस येवन बोधन करून ताका घर सोडून मोक्ष मेळची तशी केल्लालो विदुर म्हळ्यार ताकाच सांगता ती आजी आमगेल परिवारांत कोणेपणी भक्ती करता असं म्हणल्यार तुम्ही अशी लेखू नाका ती अनेक पूत पळय कोटी गटले संपादन करता असं कितले छान पूत तो ह्यो पळय भक्ती करता खंय कसं प्रयोजन नासलो म्हण आमी लेखता ती बट आमगेले शास्त्र कसं सांगता म्हळ्यार कोटी गटले संपादन करता खाली आमगेले देहा घोस्कर पळयता व्हडली घर बांदून दिता कार दिता लायक कंपनीचे सूट बूट घालून तशें करता पुरा करता बट खाली देहा घोस्कर मात्र हे देह अशी पुसून पुरा कितले कोटी संपादन केल्या प्रत्येक ते देहा वस्तूची नाश जावन वचचे बट
आत्मा घोस्कर करताली कोण म्हळ्यार कोण घरकडे स्वल्प मट्टाक भक्ती पूजा पाठ यज्ञ करतात नामस्मरण करतात तांणी आमगेलो वंश उद्धार करताली आज एक फॅमिलीन तू कोण आसातल्याक गेला 100,000 फॅमिलीन भक्ती करता म्हणून सांगले ताकवर काय आड पाय घालप आसा होय की नाही तसं म्हण आमकां ज्ञान ना ताजें घरा भितर भक्ती केल्ले वय जाल्यार हाजी लाभ सांगतात म्हळ्यार इवन सांगला नवें पितृ लोक आशिल त्या पित्राक ताजे आनंद मेळता थंय ताकाच आमी केन्नाची घरकडे तांतू ह्या पितृ पक्षांत तूं दलतीतले तुम्ही लोसवण पियाव खाव नाका ती म्हणटा ती नॉन व्हेजन तूं अप्पडूक नज म्हणतात दलतीतले देवा कसं नाही पण एक अर्पण करून ते स्वीकार करा म्हणतात ते कशाला म्हळ्यार यस्मिन तुष्टे जगत तुष्टम तुम्ही कृष्णाक दिलेले आहे पावले वय जाल्यार कृष्णाक पावले म्हण आसल्यार प्रत्येकले जीवी जंतूक मेळटा म्हणटा ती ताचे प्रकार आमी देवाक अर्पण केले वय जाल्यार इवन ताजे लाभ पित्र मेळटा म्हणून सांगतात ह्या 15 दिवसाक दलतीतले तुम्ही हे फॉलो करू प्रयत्न करा ती लोसोपिया खावचे सोडा ती आणि दलतीतले देवा कसं नाही अर्पण करून देवा कृष्णार्पण म्हणून त्या प्रसादा रुपारी स्वीकार करा ती म्हणून सांगितलं तशी पद्मपुराणांत ते सांगितलं असं की आम्ही कोणेची पितृलोकांत स्टक जाल वय जाल्यार आमी आमगेले भक्ती केल्ले वय जाल्यार न्हय जाल्यार आमगेले ह्या तिनी ऋणा दुखून आमकां मुक्ती मेळटा म्हण आसल्यार आमी कितले जाता तितले आध्यात्मिक ज्ञान सनातन धर्म दुखून मेळ्ळेले हे ज्ञान आमी आमगेल म्हूण घेवका ताजे प्रकार चलचे प्रयत्न करता हाका अनेक उदाहरण आमगे श्रीमद भागवतान सांगिल्लें आसत ध्रुव महाराजाक 5 वर्ष आसतना तागेले आवसूक म्हळ्यार ताका ल्हान 2 बायल सुरुची सुनीती म्हणून सुनीती हागेले अम्मा नीती आशिल्ली म्हणून सुरुची तिका रुची आशिल्ली म्हणून आध्यात्मिकांत रुची न्ही तीण ताका ल्हान पांयार बशिल्लो पळोवन घेवन कोपून घेवन तिका ताका तोग धांवडेलो तुगे ल्हान पांयार बसे योग्यत ना तुका तोग देवा म्हणून जोर करून पेटयलो त्या वेळार तो रडतच आम्हाला येता अम्मान आत्ता काला आम्ही आम्ही जाल्यार कसं म्हणता आशिल्ले तिका बुद्धी ना ती तसाली असाली होय की नाही बट हिणे म्हणली खंय देवा मिगेल आत्ता कसं नाही ना तुका सहाय करचें तुका सहाय करता जाल्यार तूं त्या विष्णुकाची प्रार्थना करी पूर्ण पुरुषोत्तम तो खंय असं निमगेल्या रान्ना असं म्हण 5 वर्ष जाल्ले ते रान्ना पेटयलें कसं जाल्यार म्हळ्यार विष्णुक ताण आराधन करका विष्णू ताका दर्शन मेळका म्हणचे घोस्कर पुतनाक म्हणणे जीवन तागेलें सार्थक जावका म्हणले घोस्कर तीन पेटयलें आणि विष्णू ताण केले तपस्यान संतुष्ट जावन विष्णू ताका दर्शन दिता आणि ताका अंत्याक मोक्ष ताका वैकुंठाक आपोवन व्हरता आसतना फ्लायटार तो फ्लायट रप्पर येत खंय म्हणटा खंय म्हाका वैकुंठाक पेटोवचेक कारण कर्त जावन आशिल्लें मिगेल हांव सुख फस्ट वैकुंठाक पेटय नंतर हांव वैकुंठा वत्ता म्हणटा खंय पळया एक भक्त जावन आशिल्लो कशें म्हळ्यार हावस बापूक ऑटोमॅटिकली तो आध्यात्मिक लोकांक पेटयता म्हूण सांगचें हें एक उदाहरण श्रीमद भागवतांत दिता सो ताजे घोस्कर हे श्रीमद भागवत म्हणचे आमकां कशें म्हळ्यार तितलें जाता तितलें श्रवण करचें आमी प्रयत्न करता प्रती एक ज्ञान आमकां ते श्रीमद भागवतम आसो गरुड पुराण आसो प्रती एक आमकां ज्ञान दिता आमी गरुड पुराण आयकता तितकेंच ना म्हळ्यार कोणे मेल्ले त्या वेळार कोणे वाजितात केलो जाणांनी मेले नंतर नाही तांचो प्रती एक विषय सांगिल्लो असो मनुष्य देह म्हणजे कशें आसता मनुष्य देह म्हणजे कितले इम्पॉर्टंट जावन आसता आमी ते मनुष्य देह मेळ्ळे नंतर कसन कोरका मेल्ले नंतर ते खंय वता आत्म म्हणजे ताका कशी कश्ट मेळटा मुखार सुनू खंयचे रिती ताका अनुभवसूचे आसता नरक लोक म्हळ्यार कसं नाही नरक यातना म्हणजे कसं नाही
प्रत्येक विषय तांचं सांगेल असं पुरा गरुड पुराणात सांगेल. गरुड पुराण एक मनुष्य जिवंत असेल मनशानं वाज्जील वय जाले रे तो पाप करचे भित्ता मला तांचं तितलं संक्षिप्त म्हळ्यार कंप्लीट जावन सांगेल असं संक्षिप्त जावन नाही कंप्लीट जावन बट आमकां ते अर्थ जाता संक्षिप्त जावन अर्थ जाता तितलं विस्तार जावन सांगेल असतं पुरा आमकां मनुष्य जन्म मेळ्ळे नंतर तीन ऋण म्हणजे कसं नसं देवऋण ऋषी ऋण आणि पितृ ऋण म्हणजे आमकां सांगील असं ताजे घोस्कर देवऋण आमकां सांगला नव्हे वापस देवऋण आमकां देवऋणा दुखून भायर येवका म्हणसर आमी देवान सांगिल्ले प्रकार चलका देवान आध्यात्मिक ज्ञान दिलेलें कशें नसं ताजे प्रकार आमी आमगेलें जीवन मुखारसून व्हेल्यार पुरो आमगेलें देवऋण चुक्त जाता ते देवऋण चुक्त करचें म्हळ्यार देव आमगेलें ऋण आमकां कितलें देवा ऋण आसा की देवा कडल्यान तितलें आमगेलें ऋण आसता म्हणजे दाखयता आम्ही देवा ऋण चुक्त केलें म्हळ्यार देव आमकां मोक्ष दिता म्हूण सांगता दोनीचे ऋषी ऋण कितलोच म्हणजे आमकां गोत ना आमी इतले इग्नोरंट जावन आसा ती आज इंटरनेट सोदिले नाक नातील मेळटा धोका जालो तितले वरके मेळटा बट कितले जण सोदिता ती फुडें काळान तूं इंटरनेट ना आसतले पुस्तक ना आसतले बरयताले ना आसतले बट ह्या ऋषी तांगेलें ऋण कशें म्हळ्यार ते आध्यात्मिक ज्ञान म्हणजे सनातन धर्माचे ज्ञान म्हणजे परम सत्य म्हणजे तांणी आयकून तांणी दुसरे दिवन घेवन आमकां पावचे तशी करता आशिल्ले आज आमी इतले ब्लेस्ड म्हळ्यार आमी बसील कडेन आमकां हें पुरो मेळटा आस होय की न्ही आमकां बसील कडेन हें पुरो मेळटा आस म्हळ्यार जाल्यार आमकां कितलें ऋण आसता तांगेलें म्हणजे एक एक ऋण आमकां उलोवचें गेल्यार एक एक वार उलोवप येता बट आमकां ताजी सिरियसनेस वतना आमकां ताजें कितलें महत्व आसा म्हणजे गोतना तें पुरा गोत्त आसता जाल्यार आमी श्रवण करता सकाळची श्रीमद भागवतम कोण श्रवण करता तांकां तांगेल्या हृदया भितर नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया नित्य कोण भागवतम श्रवण करता ती तांगेला नष्ट भय पुरा दूर जावची न्हयशी इवन तांगेल्या पित्राक ताजे पुरो लाभ मेळटा तांकां थंय आनंद मेळटा पितृ लोकांत म्हूण आतां आमी सांगूंक ना तीन पितृ आमगेल्या भयणी पितृ लोकांत आसता ती म्हण न्हय आमगेलो आहा न्हू तांगेले तीग जण ताजे नंतर खंय वता ती म्हळ्यार तांकां वपास दुसरो देह म्हळ्यार ताजे भितर यमलोक यमधर्मराय तागेले पुरा काउंट करतात आमी केलेले पाप पुण्य पुरा तांगेले लेख आसता ताजे प्रकार आमकां नेक्स्ट देह म्हळ्यार नरक लोक वच्चे आसल्यार थंय देह मेळटा आमकां आनी ते नरक लोकांक दिवचे कश्ट अनुभवसूचे ताजे प्रकार देह दितात तो आमगेले मनांत आमकां प्रश्न वापस येवचे पुरो आमी करचे हें दान धर्म पुरा आमकां ताजे लाभ मेळता म्हणजे कशी कळटा म्हळ्यार त्या वरके सांगता ती कशी हजार गाय असल्यार त्या वासरू ताजे हांव सुख सोदून वता पळया ताजे प्रकार आमी करचे सानाची पिंड प्रदान आनी करचे आसा पळया हें 12-13 पुरा म्हणटा पळया हें तुका सगळें व्हडलें करचें ना एक्चुअली शास्त्र कसं सांगता म्हळ्यार श्राद्ध म्हळ्यार कसं ना म्हळ्यार श्रद्धेन करचें श्राद्ध म्हणटा आमी श्रद्धेन करचें श्राद्ध आनी 12-13 म्हूण करचें न्ही जाल्यार सपिंडीकरण म्हूण करचें न्ही वैकुंठ संराधन म्हूण करचें असो न्ही वर्सांतीक म्हूण करचें आसा पळया त्या परस श्रद्धेन करचें आनी तुका सगळें व्हडलें दाखोवचें कसो न्ही ना आतां आमी मुंज की होडी करता आनी ताण 15 आयटम केले हांव 25 करता हांव 40 करता म्हूण करचें साध्य आसा बट हें कार्यांतू फिक्स्ड आयटम आसता आनी निगदीत समय भितर करता
आईले अतिथीक संतुष्ट करून पेटो का ब्राह्मण भोजन कोरका ब्राह्मण दान धर्म कोरका तांक संतुष्ट तांनी संतुष्ट जाल्ल्या वयता ताका सांगला कायळो गाय आणि ब्राह्मण हे तीग जनाक आमी दिवचे तांगेल मुखांतर ते आमगेले वयर आशिल्ले पित्राक ताजे लाभ मेळटा म्हणले घोषकर ताजे प्रकार आमी कोरका म्हणून सांगिल्ले आसता सो तशी ह्या पुरा आमगेल्या सनातन धर्मांत प्रत्येक म्हळ्यार पितृलोक म्हण पितृऋण म्हणजे लास्ट येता देवऋण ऋषीऋण पितृऋण देवऋण पुणे आमी अर्थ कोण घेवचे साध्य आस ऋषीऋण वरके आमकां अर्थ कोण घेवचे साध्य आस बट पितृऋण म्हणजे अर्थ कोण घेवचे साध्य ना म्हणटात तांतूची कलियुगांत असंभव म्हणून सांगतात ताजे घोषकर आमी हे पितृपक्ष म्हणजे कसं नसं भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षांत याच्या 15 दिवसात पितृपक्षांत मी कितले जाता तितले दान धर्म करचकी पिंड प्रदान करचकी तिळ्या उद्दा करचकी महालय अमावास्ये दिवस व्हडले दिवस तो खंयचे दुसरे तिथी करू कळलेले त्या दिवसाक केल्ले वयतले री आमगेले शक्ती अनुसार आमी केले वयतले री आमगेले कसले पितृ दोष आशिल्ले वयतले ते दोष दूर जाता आमगेल्या घरांत दोष पुरा दूर बसून आमी आध्यात्मिक करचे आमकां व्यवस्था करून तोच पूर्ण पुरुषोत्तम आमकां व्यवस्था करून दिता ते केल्ले देवान व्यवस्था करून दिवची मात न्ही आमी मुखार सून वरचे प्रयत्न आमी करता देव आमकां पुराण म्हणून व्यवस्था करून दिता कशी म्हळ्यार सांगलें हांवें आमगेले हे देह सोडटाना आमी कशी आत्म वता पळय ते आत्मा वटू आमगेले मन बुद्धी अहंकार वरती वता तुम्ही ऐकायला आसा की ना की गोतना मन बुद्धी अहंकार ते आत्मा वटू वता ताका उदाहरण कशी दिता ती म्हळ्यार आमी खंयची मन आतां आमी देह सोडला आमकां खंयची खंयची बुद्धी आशिल्ले ते देह सोडटाना चोरी करची बुद्धी पिवची बुद्धी नाका ते बुद्धी आसा पळय दुश्ट बुद्धी पुरा त्या पुरा मुख जन्माक आमकां येता ताकाची चड जन्म येतानाची अशी पुरा येता होय की नाही सनपाळ्यात कोण ताका चोर शब्द आसूं पटी सांग शब्द आसूं कसं लेक येता म्हळ्यार आवस बापूसच्या अंग जावन आसता ती हागेल्या पूर्व जन्मात त्या वासना त्या घेऊन येता तो ताजे घोषकर मुखार जन्म तो तशी त्या कंटिन्यू करून घेवन वत्त आसता ताजे घोषकर आमगेले मन कंट्रोल करचें कसं मन ताजे घोषकर आमकां मंत्र म्हण दिता त्या मंत्र आमी उच्चारण केले प्रकार आमगेले मन हृदय म्हणजे शुद्ध जाता वता ताका कलियुगांक आमकां दिलेले श्रीमद भागवतम श्रवण करता तितलें आमी श्रवण करता तितले आमी परिशुद्ध जाता वता ती म्हूण सांगिल्लें आसा तशी हे 15 दिवसाचे पितृपक्षांत आमी जाल तितले फॉलो करचे प्रयत्न करून आमगेले पितृदोष कसले आसलेले दूर जावन आमगेले पुरा परिवाराचे त्या पित्राले देवऋण ऋषीऋण कसले आसले ताजे देखून मुक्ती जावन आमगेले परिवाराचे पुरा देवाक विशेष कृपा मेळटा तशी आमी 3 वेळा जप करूया जप करचे फुडें आमी आमगेले विश्वनाथ मामास नायक मामास आनी आमगेले व्हेरी सिनियर